नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण इथे गोड आंबट चवीची मस्त टमाटा चटणी बनवणार आहोत. ही बघा, अगदी मस्त. चला तर मग याची आपण झटपट रेसिपी बघून घेऊ. त्यासाठी इथे गॅसवरती मी एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेणार आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालून घ्यायची. इथे जिरे आणि मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेल्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरच्याही छान तेलावर तळून घ्यायच्या. आता यामध्ये मी अगदी बारीक असे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. टमाट्याच्या चटणीला आपण कांदा अगदी मस्त भरपूर घालायचा. आता हा कांदाही आपण तेलावर छान गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे. इथे आपण हा कांदा अगदी छान मस्त गुलाबी रंगावर परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी कढीपत्ता घालून घेणार आहे. अगदी छान ताजा हिरवागार असा हा कढीपत्ता तोही तेलात परतवून घ्यायचा. आता या ठिकाणी आपण बाकीचे सुके मसाले घालून घेऊया. त्यामध्ये मी पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धने जिरे पावडर घालून घेणार आहे. आता हे सर्व मसाले तेलावर छान परतवून घ्यायचे. तोंडी लावायला अशी टमाटा चटणी अगदी छान लागते, मस्तपैकी गोड आंबट. आता इथे मी साधारण 4 टमाटे चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेतले. अर्धा चमचा मीठ, आता या टमाट्यांवरती आपण अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेणार आहोत. म्हणजे आपले टमाटे जे आहेत ते अगदी छान मस्त मऊ शिजतील. या ठिकाणी भाजीसाठी मी अगदी छान मस्त लाल असे टमाटे घेतलेले आहेत. आता 2 ते 3 मिनिटांसाठी आपण या टमाट्याच्या चटणीवरती झाकण ठेवू. इथे 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून बघतोय तर मस्तपैकी आपले हे टमाटे छान मऊ झालेले आहेत. आता या स्टेजला आपण टमाटर चटणीमध्ये गूळ किंवा साखर घालायची आहे. मी या ठिकाणी 1 चमचा साखर घालणार आहे. साखरेमुळे आपली ही टमाटर चटणी जी आहे ती अगदी छान मस्त चवीला गोड आंबट लागते. टमाटर चटणीमध्ये साखर छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर यामध्ये मी अगदी थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि छान हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घ्यायची. पुन्हा ह्या टमाटर चटणीवर आपण झाकण ठेवणार आहोत अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी. आता झाकण काढून बघू आपण. अगदी छान मस्त वाफ आलेली आहे. ही बघा, अगदी छान मस्त वाफ आली आहे. आता ही टमाटर चटणी अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घ्यायची. हे बघा, इथे अगदी मस्त तेल सुटलेलं आहे टमाट्याच्या चटणीला आणि रंगही बघा अगदी मस्त. खायला तर ही टमाटर चटणी इतकी छान एकदम भन्नाट लागते. तोंडी लावण्यासाठी तुम्ही सुद्धा ही टमाटर चटणी नक्की करून बघा. आता ही टमाटर चटणी तयार झालेली आहे, ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
चटणीचा वास सुद्धा एकदम मस्त येतोय. ही बघा इथे आपली टमाटर चटणी आणि रंग ही बघा एकदम मस्त. तुम्ही सुद्धा ही टमाटर चटणी नक्की करून बघा, अगदी छान झालेली आहे, एकदम मस्त. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.